सर, ॲक्युरेट नंबर काढणे आणि ॲक्युरेट चष्मा देणे यात ऑप्टोमेट्रिस्टचा काय रोल असतो किंवा कितपत महत्त्वाचा रोल असतो? ऑप्टोमेट्रिस्टचा यात खूप महत्त्वाचा रोल आहे, कारण चष्म्याचा नंबर ॲक्युरेट काढला तरच तो चष्मा बनवल्यावरती पेशंटला चांगलं दिसेल. तर नंबर ॲक्युरेट काढणं पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यापेक्षा अजून जास्त महत्त्वाचं आहे की तो ॲक्युरेट चष्मा बनवून देणे. तर ऑप्टोमेट्रिस्ट ह्याच्यात पण ट्रेंड असतात. ह्याला आपण ऑप्टिकल डिस्पेन्सिंग म्हणतो. म्हणजे आपण जे नंबर लिहून दिले आहेत तिथेच तशीच काच बरोबर फ्रेममध्ये प्रॉपर सेंटरमध्ये बसवणे. तर ऑप्टोमेट्रिस्ट ती चष्म्याची फ्रेम योग्य सिलेक्ट करायला पाहिजे. ती टेक्नॉलॉजी ग्लासची टेक्नॉलॉजी तशी योग्य निवडायला पाहिजे. ती काच एक्झॅक्टली सेंटरमध्ये मार्क करून प्रॉपर सेंटरमध्ये चष्म्याच्या फ्रेममध्ये कट करून फिट पण व्हायला पाहिजे. तर हे सगळं एक चांगला ऑप्टोमेट्रिस्टची जबाबदारी आहे की त्याने हे सगळं प्रॉपरली केल्यावरच पेशंटला स्पष्ट दिसेल किंवा त्याला जर हेडेक होत असेल तर हे चष्मा जर ॲक्युरेट बसला किंवा दिला गेला तरच त्याचा हेडेक कमी होईल. सो जे काही पेशंटची तक्रारी आहे नंबरशी निगडीत, तर त्याच्यात ऑप्टोमेट्रीचा खूप मोठा रोल आहे. कारण की सपोज आम्ही नंबर लिहून दिला, पण बनवताना जर तो नाही बनला जसा अपेक्षित आहे, तरी पेशंटला पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही. तर ऑप्टोमेट्रीचा इथे नक्कीच खूप मोठा रोल आहे.